नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुबे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज शाळेला सुट्टी आहे, मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे मी यांना घेऊन चाललो आहे पाटणा देवीला। संभाजीनगरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणा देवीचं आज मी दर्शन घेणार आहे। मित्रांनो, जवळजवळ 17 वर्ष झाले मी त्या मंदिरात गेलो नव्हतो। खूप दिवसापासून जायचं आमचं ठरलं होतं, पण आज तो योग आलेला आहे आणि आम्ही सगळेजण आमच्या नवीन गाडीमध्ये चाललोय पाटणा देवीला। 40 गावच्या बाजूला असलेली ही पाटणा देवी जंगलामध्ये आहे। खूप छान असं मंदिर आहे देवीचं आणि आज आम्ही तिथं जाऊन दर्शन घेणार आहेत। तुम्ही सुद्धा दर्शनाचा लाभ घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला माझ्यासोबत पाटणा देवीला। श्री चंडिका देवी स्थान महात्म्य। चंडिका देवीचे मंदिर पार्वतीचे जागृत शक्तिपीठ आहे। हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे। ह्या शक्तिपीठाची पौराणिक कथा अशी आहे। एकदा दक्ष प्रजापतीने पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केलं। यज्ञ सोहळ्यात शंकर पार्वती शिवाय सर्वांना त्याने आमंत्रित केले। यज्ञ सोहळ्याचे वर्णन नारद मुनीने आपल्या गोड स्वरवाणीने केले आणि त्याने पार्वतीस या यज्ञ सोहळ्याचे ठिकाण जाणण्यासाठी प्रवृत्त केले। शंकरजीने हो नाही म्हणतच जाण्याची अनुमती दिली। पार्वती एकटीच यज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी गेली। यज्ञाच्या ठिकाणी देवादिदेव महादेवाचे पीठ स्थापन न केलेले पाहून पार्वतीचा क्रोध अनावर झाला। त्या ठिकाणी पार्वतीने आपली चेतनाशक्ती आत्मबलाने काढून घेतली व ती निष्प्राण झाली। याचा संदेश शंकरजींना मिळाल्यावर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला व पार्वतीचे शव आपल्या दोन्ही हातात घेऊन कैलाशाकडे जावयास निघाले। पत्नी वियोगाने ते अत्यंत क्रोधित होऊन त्यांचा तिसरा नेत्र उघडला गेला। जो समोर येईल तो नेत्राग्नीच्या ज्वालांनी जळून भस्म होऊ लागला। ह्या विनाशक आपत्तीतून वाचवण्यासाठी शेषशाही विष्णू भगवंतांना आपले सुदर्शन चक्र सोडून पार्वतीच्या शवाचे तुकडे करावे लागले। त्याचे एकूण 108 तुकडे झाले व प्रत्येक ठिकाणी एक शक्तिपीठाची निर्मिती झाली। येथील पूर्वेकडील उंच डोंगरावर उजव्या हाताचा पंजा तुटून पडला, म्हणून ह्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठाची निर्मिती झाली। येथे आपल्या कार्याची फलप्राप्ती निश्चित लवकरच मिळते अशी महती आहे। त्याच आदिशक्तीचे एक उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली। वृद्धापकाळी नित्य उपासनेसाठी त्यांना उंच असलेल्या मंदिरात जाणे कठीण झाले। तेव्हा त्यांनी भगवतीस आपले सोबती खाली येण्यास विनंती केली। भगवतीने आपल्या प्रिय भक्तासाठी खाली येण्यास होकार दिला। भगवती खाली आल्यानंतर 12व्या शतकात ह्या ऐतिहासिक विज्जलगड शहरात भव्य अशा पाचलकलशी शिवमंदिरात शिवासह शक्तीची स्थापना केली गेली। त्याचप्रमाणे शक्तिपीठातील प्रमुख भूमिका निभावणाऱ्या भगवान विष्णूला त्यांची स्थापना केली गेली। अशा या परमप्रिय भक्तांची जीवन समाधी देवी मंदिराच्या पुढे आहे। प्रत्येक भगवती उपासकाने या ठिकाणी उपासना करावी असेच हे स्थान आहे। जय चंडी। आई सारे श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय।
कोण बस नाही का दे इथं